तर मराठी तरुणीला मारहाण करणारा कल्याणमधला गोकुळ झा याला अखेर अटक झाली आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी झा याला अटक करण्यात आली आहे। मारहाण प्रकरणी आरोपीवरती 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। रिसेप्शनिस्ट मुलीला लाथाबुक्क्यांनी त्याने मारहाण केलेली होती। केवळ बसायला सांगितलं होतं, याच कारणातून ही मारहाण झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर आता या रिसेप्शनिस्टला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुण गोकुळ झाला पोलिसांनी अटक केली आहे। अधिक माहिती घेऊयात, अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, अखेर गोकुळ झाला अटक झाली आहे, काय पोलिसांनी कलम लावली आहे? प्रज्ञा, हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन तरुणी मारहाण प्रकरणात रात्री 11च्या सुमारास मानपाडा पोलिसांनी जे मुख्य आरोपी आहे गोकुळ झा याला अटक केली आहे आणि या गोकुळ झा याला अटक करण्यामध्ये मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी महत्वाची भूमिका आहे। कारण की कल्याण ग्रामीण मध्ये दिवाळी परिसर या परिसरात गोकुळ झा फिरत असताना मनसेचे जे कार्यकर्ते योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे यांनी त्याला पकडलं आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। रात्री गोकुळ झाला शोधण्यासाठी 5 पथकं तयार करण्यात आली होती आणि अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हाती तो लागला आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे। गोकुळ झा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। ज्या प्रकारे त्यांनी या तरुणीला मारहाण केली होती, गोकुळ झा हा कोण याचा प्रश्न विचारला जात होता, मात्र त्याच्या आता जे रेकॉर्ड आहे ते समोर आले आहे। त्याच्यावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 7 दिवसापूर्वी तो जेलमधून सुटून आला आहे आणि आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात गोकुळ झा सोबत त्याचा जो भाऊ आहे रणजित झा याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि इतर 2 तरुणांना ताब्यात घेतले। सध्या आज गोकुळ झा आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना कल्याण कोर्टात पोलीस हजर करणार आणि पुढची प्रक्रिया करणार। नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण माहितीसाठी। तर अखेर मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी झाला पकडून देण्यात आलेला आहे आणि हा अर्थातच यापूर्वी सुद्धा अटकेत होता आणि सुटून बाहेर आलेला होता आणि त्यानंतर पुन्हा त्याने तसा प्रताप दाखवलाय। तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी कल्याणमधल्या पीडितेची भेट घेतली आणि आमच्या मुलीला मारणाऱ्या व्यक्तीला मनसे सोडणार नाही असा इशाराही दिला। उडी घेतले त्या मुलीसाठी, एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील, आम्ही शांत बसणार नाही। आणि मराठी हा विषय, जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीवरती कठोर कारवाई होणार अशा स्वरूपामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे आश्वासन दिलेलं आहे आणि मराठी मुलीवरती झालेली मारहाण हा विषय हाती घेत या मुलाला पकडून देण्याचं काम, आरोपीला पकडून देण्याचं काम मनसेने केलंय।